हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा उदाहरण नंबर कुठलं चाललं होतं आपण 14, जो पार्ट नंबर आहे आता सेकंड. मागच्या याला आपण रोज कीर्द आपण कंप्लीट केली होती आणि सर्व अकाउंट पण काढले होते. बघा, जो मागच्या लेक्चर बघितलं असेल त्यांना माहिती असेल. आता पुढची स्टेप काय आपली, पोस्टिंग करणे. म्हणजे ते काय करणे, जी पण काय अमाऊंट आहे ती काय करणे, लिहित जाणे. ओके, बट या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे, जे पण काय तुम्हाला इथे उजव्या साईडला खाते दिसत आहेत ते काय आहेत, तुमचे बॅलेन्स आहेत. मग ती कशी लिहायची ती तुम्हाला आता शिकवणार आहे. ओके, तर सर्वात पहिले काय करायचं आहे, कुठलं आहे बघा, पहिले काय तुमचं खरेदी. मग हा खरेदी शब्द इथे कुठे दिसतोय का क्वेश्चनमध्ये? यस, बघा खरेदी शब्द उजवीकडे दिसतोय. ओके, तर काय करायचं, त्या खरेदी शब्दाला बघायचं आणि त्याची अमाऊंट किती ती व्यवस्थित लक्ष द्यायची. हे बघा, या ठिकाणी खरेदी आहे किती हजार आहे, 80,000 रुपये आहेत. किती हजार आहेत, 80,000 रुपये. तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं, पहिलं कुठलं आहे आपलं खरेदी खाते. ओके, खरेदी खात्यामध्ये किती अमाऊंट येते, 80,000. कुठल्या साईडला आहे, नावेला. मग ही पण काय आपली नावे आणि तारीख काय येणार मग 2018 आणि काय लिहिणार या ठिकाणी जानेवारी 1 आणि इथे लिहायचं शिल्लक खाली आणली. हे जमणं खूप महत्त्व आहे. शिल्लक खाली आणली किती तारखेचे, ते 1 तारखेचं. किती हजार होते मग ते जमा, नावे बाजूला 80,000. इथे नावे असेल ना तर त्या खात्यात जसं तसं नावेला लिहून टाकायचे. क्लिअर इथपर्यंत? मग आपला क्वेश्चन काय होता, खरेदी. ओके, मग आता आपण रेग्युलर याच्याकडे येऊयात. बघा या ठिकाणी काय आहे, हे बघा खरेदी, इथे काय आहे खरेदीला आहे. तर खरेदीचा विरुद्ध कुठलं येणार मग सांगा, खरेदीचा विरुद्ध कुठलं येणार, ऋषीचे खाते. कुठलं येणार, ऋषीचे खाते. आता ऋषीचे जर खाते असेल ते कुठे, जमा साईडला आहे. कुठे येते, जमा साईडला. तर ते खरेदी खात्यात कुठे येणार मग, नावे साईडला. त्यामुळे या ठिकाणी काय लिहिणार मग, ऋषीचे खाते. काय लिहिणार, ऋषीचे खाते. कुठे होतं ते, जमाला होतं, तर ते कुठे येणार, नावेला. हे लक्षात घ्या, कन्फ्यूज व्हायचं नाही. किती तारखेचं होतं ते, 5. मग या ठिकाणी लिहिणार ऋषीचे खाते. किती हजार होते ते, 10,000 रुपये. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे त्याच्या विरुद्ध जे ते आपल्याला लिहायचं असतं. बघा, खरेदी खात्यामध्ये आपण एंट्री करतोय, कोणाचं आहे विरुद्ध, ऋषीचे खाते. कुठल्या साईडला आहे, जमा साईडला आहे त्याची अमाऊंट. म्हणून ते कुठे येणार मग, खरेदी खात्यामध्ये नावे साईडला. मग आता ही झाली पहिली स्टेप. मग दुसरी स्टेप मी सर्वांना सांगितलेली. काय बरं दुसरी स्टेप, आता या ठिकाणी बघा दुसरी स्टेप काय बरं, कोण सांगतं? दुसरी स्टेप आपली तीच आहे. आता हे खरेदी झालं ना, मग आता ऋषीचं कुठे आहे बरं, ऋषीचं कुठे, जमा साईडला. त्याच्या विरुद्ध काय आहे, खरेदी खाते. कुठे, नावेला. मग ऋषीच्या खात्यात काय येणार, ते जमा साईडला येणार. मग ऋषीचे खाते कुठे, कोण सांगतं? ऋषीचे खाते आपण या ठिकाणी काढलेले, हे बघा या ठिकाणी. ओके, ही काय तुमची जमा साईड. मग या ठिकाणी टाकायचं 2018 होतं का 19, 2018 होतं. तारीख व्यवस्थित बघून घ्या. आणि इथे येणार जानेवारी 5 आणि कुठलं येणार मग त्याच्या विरुद्ध खाते, खरेदी खाते. ते नावेला होतं तर हे कुठे जाणार आता, जमा साईडला. किती होते ते, 10,000 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला जमायला पाहिजे. चला इथपर्यंत कळालं? हे नसेल कळालं आता परत लक्ष द्या. बघा या ठिकाणी परत आला रोकड खाते आणि बँक ऑफ खाते. आता एक लक्षात घ्या, हे काय तुमचं उचल खाते आणि ते दोघं काय तुमचे नावे साईडला आहेत. ओके, ही अमाऊंट कुठली आहे, नावे साईडची. मग हे अकाउंट आणि हे अकाउंटच्या विरुद्ध कुठलं आहे मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र. जी अमाऊंट असेल ती अमाऊंटकडे लक्ष नका देऊ, फक्त कुठल्या साईडला आहे ते, जमा साईडला आहे. तर ती कुठे जाणार, ह्या दोघं खात्यांमध्ये नावे साईडला जाणार. कुठलं, रोकड खाते आणि उचल खाते. मग चला रोकड खाते आणि उचल खात्यामध्ये आपण लिहून घेऊ. आता रोकड खाते, यस, हे बघा हे काय तुमचे नावे आणि ही काय तुमची जमा. ओके,
कुठल्या साईडला जाणार या ठिकाणी. मग या ठिकाणी तारीख लिहायची 2018 आणि कुठला महिना आहे तो जानेवारीचा. आणि तारीख काय येईल मग सांगा, तारीख काय येईल बरं 10 तारखेचं आहे. तारखेप्रमाणे लिहायचं आहे. मग काय येणार दोघं साईडला बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र खाते. किती हजार अमाऊंट होती तुमची 20,000. ओके बघून घ्या ना, एकदा चेक करून घ्यायचं आहे, अमाऊंट चुकायला नको. बघा किती हजार होती 20,000. आता दुसरं काय आहे उचल खाते, ते पण सेमच येणार. मग उचल खाते कुठे आहे बरं आपलं हे बघा या ठिकाणी करंटचे उचल खाते, हे पण इथे येणार नावेच बाजूला 2018 आणि इथे येणार जानेवारीची काय तारीख होती 10. मग करंटचे उचल खाते, मग इथे काय बोललो तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र खाते. ओके किती अमाऊंट ती महत्त्वाची. आता अमाऊंट किती ती व्यवस्थित लक्ष द्या. बघा अमाऊंट किती ती 6,000 रुपये. मग या ठिकाणी काय करणार तुम्ही 6,000 रुपये लिहायचे. मग या ठिकाणी येणार तुमची 6,000 रुपीज. ओके हे झालं आपलं 10 तारखेचं. झालं का कंप्लीट? नाही, हे झालं इकडलं. मग आता मला एक सांगा, आता आपण हे खातं घेऊ कोणतं बँक ऑफ महाराष्ट्र. ह्याचं विरुद्ध कोण आहेत मग रोकड आणि उचल खाते. ते कुठल्या साईडला आहे नावे साईडला. ते ह्या अकाउंटमध्ये कुठे जाणार बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा साईडला जाणार. मग आपल्याला बघायचं आहे बँक ऑफ महाराष्ट्र कुठे खाते बँक ऑफ महाराष्ट्र. ओके ते नावेला होतं तर कुठे जाणार जमाला. मग या ठिकाणी लिहायचं 2018 जानेवारी 2018 जानेवारी. आणि काय तारीख असणार मग सांगा कमेंट्समध्ये. 10 तारखेचं चाललं आहे म्हणून इथे 10 तारीख. 2 खाते होते, एक होते रोकड आणि एक होते कुठलं उचल. त्यामुळे व्यवस्थित हे सर्व लिहायचं रोकड खाते आणि उचल खाते. अमाऊंट किती होती बरं सांगा. एकाची होती 20,000 आणि एकाची होती 6,000. अशा पद्धतीने तुम्हाला पण जमायला पाहिजे. ओके हे झालं तुमचं 10 तारखेचं. काय करायचं पहिले हे अकाउंट घ्यायचं, मग ती एंट्री झाल्यानंतर हे अकाउंट घ्यायचं आणि ती एंट्री करायची. ओके बघा आता या ठिकाणी परत एकदा लक्ष द्या, खूप महत्त्वाचं आहे हां. चांगल्यांना कळत नाही, लाईटली घेऊ नका. आता हे काय आहे ऋषी कुठल्या साईडला आहे ते नाव आहे. मग त्याच्या विरुद्ध कुठलं आहे तुमचं खरेदी परत खाते. ओके मग हे कुठे जमाला, तर ऋषीच्या खात्यात जमा कुठे येणार मग हे खरेदी परत नावे साईडला येणार. मग ऋषीचे अकाउंट आता आपण बघूया, दिसतंय का कुठे ऋषीचे अकाउंट. यस. ओके मग या ठिकाणी तारीख टाकायची 2018. कुठला महिना आहे हा जानेवारी. कुठल्या तारखेचं तुमचं हे होतं काय ट्रान्झॅक्शन कुठल्या तारखेचं होतं सांगा बरं लवकर. ऋषीचे खाते बरोबर ना. ऋषीचे खात्यात ट्रान्झॅक्शन कुठल्या तारखेचं होतं ते महत्त्वाचं आहे. कुठल्या तारखेचं 17 तारखेचं होतं. मग या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं आहे. परत एकदा कन्फर्म करून घेऊ किती तारखेचं होतं 17. बघून घ्या. यस 17 आणि खरेदी परत. तिथे काय लिहिणार मग खरेदी परत. मग ऋषीच्या खात्यात खरेदी परत लिहून घ्या फास्ट. खरेदी परत खाते किती हजाराचं होतं तर आपलं 2,000चं होतं बरोबर आहे ना. 2च होतं ना. यस खरेदी परतमध्ये 2,000चं. आता हे झालं पहिलं. मग सेकंड कुठलं येणार त्याच्या विरुद्ध होऊन जाईल. काय होणार खरेदी परत कुठे जमा साईडला आहे, त्याच्या विरुद्ध आहे ऋषीचे खाते. मग हे नाव येतं कुठे जाणार खरेदी परतमध्ये जमा साईडला जाणार. म्हणून खरेदी परत खाते आपल्याला शोधावं लागेल. मग कुठे खरेदी परत. यस मग या ठिकाणी लिहायचं 2018 जानेवारी. किती तारीख होती आपली 17. मग इथे लिहिणार खरेदी परत का नाही, त्या खात्यात तेच नाव नको यायला, म्हणून या ठिकाणी येणार ऋषीचे खाते. ऋषीचे खाते. ओके तर असं तुम्हाला पण जमायला पाहिजे. किती तारखेचं होतं 17 बरोबर आहे. किती हजार येतील इथे 2,000. हे झाले आपले 17 तारखेपर्यंतचे ट्रान्झॅक्शन. आता पुढचं काय येईल ते तुम्ही पण मला सांगायचं कमेंट्समध्ये. झालं. आता बघा खरेदी खाते कुठे हे नावेला, त्याच्या विरुद्ध काय येईल रोकड खाते. कुठल्या साईडला जातं आहे ते जमा. तर खरेदी खात्यामध्ये कुठे जाणार ते नावे साईडला. मग या ठिकाणी खरेदी खाते कुठे येते बघा.
खरेदी खाते. ओके, ते कुठे होतं जमाला, तर कुठे येणार ते नावेला. आणि तारीख काय येणार मग सांगा, तारीख काय येणार, कोण सांगतं कमेंट्समध्ये टाका. खरेदीची काय तारीख होती ती आत्ताची बघितलेली आपण 19, बरोबर ना. मग काय येणार 19 तारखेचं रोकड खाते. किती हजारची अमाऊंट होती रोकड खात्याची, 14,000. हे झालं पहिलं. मग दुसरं आता काय करणार, त्याचं विरुद्ध घ्यायचं. बघा दुसरं काय येणार 19 तारखेचं. आता बघा हे पहिलं झालं, आता हे रोकड खाते कुठे जमा साईडला, त्याच्या विरुद्ध काय खरेदी खाते कुठे नावे, तर रोकड खात्यामध्ये खरेदी खाते काय जाणार जमा साईडला जाणार. मग खरेदी खात्यावरती आपल्याला यायचं आहे. मग या ठिकाणी 2018 आणि जानेवारी काय असणार तुमचं 19 खरेदी खाते. खरेदी खात्याच्या विरुद्ध कुठलं होतं मग कोण सांगतं सांगा लवकर. रोकड खाते होतं का काय होतं ते व्यवस्थित चेक करायचं आहे. ओके, बघूया परत एकदा कन्फर्म करू. कुठे गेलं 19 तारीख का कुठली तारीख, यस 14 ना. रोकड खाते त्याचं ऑपोजिटला काय येणार खरेदी, म्हणजे ते रोकड खात्यात जाणार. रोकड खाते कुठे ते बघून घ्या व्यवस्थित. यस, मग ते चुकीच्या जागेवर ते तारीख टाकली गेली. 2018 जानेवारी किती बरं 19, म्हणून या ठिकाणी येणार 19. मग इथे येणार खरेदी खाते किती हजार होते 14,000. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. 19 झालं, आता 22. इथे काय विक्री, रोकड काय नावे, विक्री काय जमा. मग ते कुठे जाणार रोकडमध्ये नावे बाजूला. मग रोकड बघायचं, रोकड वेअर इज रोकड खाते. यस, मग या ठिकाणी काय तारीख होती तुमची 19 झाली, आता 22. मग इथे लिहिणार रोकडच येणार का नाही, काय येणार मग 22 तारखेला रोकडचं असेल तर विक्री केली होती त्याचंवालं नाव येईल, म्हणून इथे येणार विक्री खाते. कितीची विक्री केली होती आपण 20,000ची. हे व्यवस्थित लक्ष द्या बरं का विद्यार्थी मित्रांनो, चांगल्यानं जमत नाही, कन्फ्युजन जास्त असतं. झालं का 22 तारखेचं बघा हे झालं. आता विक्री खात्याला कुठे हे जमा, त्याच्या विरुद्ध काय नाव आहे ते कुठे जाणार मग विक्री खात्यात जमा बाजूला. रोकड खाते, मग विक्री खाते कुठे आपलं शोधा, वेअर इज विक्री खाते. यस, मग या ठिकाणी टाकायची तारीख वगैरे 2018 अँड जानेवारी किती तारीख होती आपली 22. मग इथे काय येणार रोकड खाते, तिकडे त्याचं नाव इकडे याचं नाव. किती हजाराचं केलं होतं मी 20,000चं विक्री केली होती. ओके, 22 तारीख झाली. नेक्स्ट पुढे जाऊयात. आता येणार तुमची 26 तारीख. बँक ऑफ महाराष्ट्र खाते कुठे नावे, त्याच्या विरुद्ध आहे रोकड खात्याला, म्हणजे ते कुठे जाणार जमा साईडला. कुठल्या याच्यात बँक ऑफ महाराष्ट्र. मग बँक ऑफ महाराष्ट्र कुठे बघा, वेअर इज बँक ऑफ. यस, मग या ठिकाणी लिहायचं आहे तारीख वगैरे व्यवस्थित. 2018 आणि जानेवारी कधीचं ट्रान्झॅक्शन होतं ते 26 तारीख होती वाटतं, बरोबर ना. 22 झाली 26. मग काय येणार मग कुठलं खातं होतं ते रोकड खाते. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कुठलं येणार रोकड खाते, बरोबर आहे ना. का व्याज खाते, किती तारखेचं आहे ते पहिले बघा, 26 तारखेचंच आहे बरोबर. किती हजारची अमाऊंट आहे ती एकदा चेक करा. 26 तारखेचं अमाऊंट चेक करायची 16,000 रुपये. किती हजार आहे 16,000 रुपये. मग या ठिकाणी 16,000 रुपये लिहायचे. हे झालं पहिलं खातं. त्याच्यातलंच दुसरं काय राहिलं मग कोण सांगतं, त्यातलंच दुसरं कुठलं राहिलं आहे आपलं 26 तारखेचं. हे बघा, हे आता हे झालं. आता हे घेऊयात, हे कुठे जमा साईडला, त्याच्या विरुद्ध काय नावे. मग हे नावे असेल तर कुठे जाणार रोकड खात्याच्या जमा बाजूला. मग रोकड खाते शोधा, कुठे रोकड खाते. यस, कुठे जाणार मग या ठिकाणी काय तारीख येणार 26. मग या ठिकाणी लिहायचं बँक ऑफ महाराष्ट्र खाते. ओके, किती अमाऊंट होती तुमची 16,000. ओके, एवढं सोपं आहे. म्हणजे ते फक्त एकदा तुम्ही चांगली व्यवस्थित प्रॅक्टिस केली ना विद्यार्थी मित्रांनो, तर हे तुम्हाला एवढं काय कठीण जाणार नाही. झालं 26 तारीख.
आता पुढची तारीख काय ते बघूयात. 26 झाली, लास्ट वन इज 28 तारीख. बघा इकडे काय आहे, नावे बदल बँक, मग त्याच्या विरुद्ध व्याज खात्याला, मग व्याज जमा साईडला आहे तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काय येणार, नावे साईडला. मग बँक ऑफ महाराष्ट्र कुठे आत्ताच लिहिलं ना आपण, बघा यस. मग या ठिकाणी काय तारीख आहे, 28. मग या ठिकाणी लिहायचं 28 आणि इथे लिहिणार व्याज खाते. किती आलेलं आहे व्याज, कोण सांगतं कमेंट्समध्ये टाका फास्ट. किती आलेलं आहे व्याज लवकर, जवळपास 6 का 7,000 रुपये आहेत ना, यस. किती हजार रुपये आहेत, 7,000 रुपये. ओके, आता शेवटचंच चाललं आहे आणि पुढचा पार्ट्स आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आता शेवटची एंट्री करून घेऊयात. इथे काय विद्यार्थी मित्रांनो, हे झालं ना. आता इथे काय जमा साईडला व्याज, नावे साईडला काय बँक ऑफ महाराष्ट्र, म्हणून व्याज खात्याचं कुठे जाणार, जमा साईडला बँक ऑफ महाराष्ट्र खाते. मग व्याज खाते कुठे आपलं शोधूया, यस. ओके, 2018 व्याज खाते 2018 आणि आपला मंथ होता जानेवारी आणि किती तारीख आहे 28. मग या ठिकाणी लिहायचं बँक ऑफ काय असणार महाराष्ट्र खाते. किती किती हजार होते सांगा लवकर, 7,000 रुपये होते. किती हजार, 7,000. झालं का बँक ऑफ महाराष्ट्र. मग यात काही चुकलं आहे का, काहीच नाही. तर अशा पद्धतीने आपल्या सर्व काय झालेलं आहे या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झालेत. याच्यात काही तुम्हाला डाऊट वगैरे इथपर्यंत आलं का लक्षात. ओके, आता किती मिनिटांचा लेक्चर, 16 मिनिटांचा झालेला आहे. हे काय केलं विद्यार्थी मित्रांनो, हे आपण हे जे दिसतंय तुम्हाला याच्यावाली पहिले एंट्री केली. आपली या ठिकाणी थोडीशी एंट्री राहिली. कुठली राहिलेली, मग हे बघा या ठिकाणी कुठलं अकाउंट येते बघायचं आहे. कुठलं आहे रोकड वगैरे वगैरे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही काय करायचं, जरा पुस्तकात झूम करून बघायचं आहे. ओके, म्हणजे सॉरी मी तुम्हाला झूम करून दाखवतो, क्लिअर नसेल दिसत तर पुस्तकात व्यवस्थित बघायचं आहे. बघा पहिलं कुठलं आहे तुमचं रोकड आणि कुठल्या साईडला आहे नावे साईडला. मग आता डायरेक्ट आपण काय करूत अकाउंटवरती येऊत. आता शेवटची स्टेप बाकी आहे. ओके, पहिलं कुठलं आहे तुमचं रोकड. बघा रोकडचं काय या ठिकाणी दिलेलं आहे, किती हजार आहे तुमचं 60,000 रुपये. रोकडचं काय आहे तुमचं 60,000 रुपये. मग या ठिकाणी काय करणार, या ठिकाणी माझ्याने जागा सोडली गेली नाही. तुम्ही काय करायचं हे बघा इथे काय लिहायचं 2018. इथे काय लिहिणार 2018 व्यवस्थित. असं समजा की हे नाहीच आहे आणि इथे काय तारीख येणार तुमची जानेवारी 1 आणि काय लिहिणार या ठिकाणी लिहा, हां या ठिकाणी लिहा. तिथे जरा जागा राहिलेली नाही, व्यवस्थित तुम्ही करून घ्यायचं. किती येणार शिल्लक, काय लिहिणार मग शिल्लक पुढे आणली. काय लिहिणार शिल्लक पुढे आणली. किती हजार दिलेले त्या ठिकाणी 60,000. नंतर सेकंड आहे खरेदी खाते. मग आपलं खरेदी खाते कुठे, यस हे बघा या ठिकाणी मी तुम्हाला लिहायला लावली होती ही 80,000. अशा पद्धतीने सर्वांनी लिहायचं आहे. ओके, प्रत्येक इथे जे खाते दिसत आहेत ते. बँक ऑफ महाराष्ट्र किती आहे 1 लाख. मग कुठे आपलं बँक ऑफ महाराष्ट्र, या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र, यस. इथे काय लिहिणार या ठिकाणी 2018 आणि जानेवारीची काय तारीख टाकणार 1. ओके, आणि इथे काय लिहिणार मग शिल्लक, काय लिहिणार पुढे आणली. ओके, बँक ऑफ महाराष्ट्राचं काय शिल्लक पुढे आणली. किती 1 लाख रुपये. ओके, हे सर्व खाली लिहायचं. इथे जरा ते जागा नाही त्यामुळे ते लिहितोय. इकडचं झालं. नेक्स्ट करंटचे भांडवल खाते. आता काय आपलं करंटचे भांडवल खाते, मग हे तर नव्हतं, मग आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी नवीन खातं करावं लागेल. मग करंटचे भांडवल खाते सर्वांनी काढायचं आहे. करंटचे भांडवल खाते कुठल्या साईडला आहे जमा साईडला आहे. कुठल्या साईडला आहे जमा साईडला, म्हणून ही काय आपली जमा साईड आहे. मग या ठिकाणी काय लिहिणार 2018 आणि जानेवारी काय येणार मग 1. ओके, मग इथे लिहायचं शिल्लक पुढे आणली. ओके, किती हजार आहे मग त्याचं भांडवल 2 लाख, म्हणजे 2वर 5 शून्य. शेवटचं आहे तुमचं विक्री खाते. कुठल्या साईडला आहे जमा साईडला आहे. मग तुम्ही काय करणार विक्री कुठे गेलं, यस कुठल्या साईडला आहे ते
जमा साईडला. तर इथे पण तेच करायचं आहे. काय लिहायचं आहे, हे खोडून काय करणार 2018 आणि जानेवारी काय करायचं आहे 1. आणि इथे काय लिहिणार, मग काय लिहिणार, शिल्लक काय लिहिणार सांगा लवकर. विक्री खात्याच्या ह्याच्यात प्रत्येकाला ते कमेंट्स टाकायचे. शिल्लक खाली आणली, किती होती शिल्लक खाली आणलेली 40,000. ओके, अशा पद्धतीने हे तुम्ही लिहायचं. हे सर्व मी व्यवस्थित तुम्हाला रिपेअर करून देईल. जर तुम्हाला कळत नसेल तर विचारा, कॉल करून व्हॉट्सअपला विचारा. आणि मी तर व्यवस्थित सांगितलं. हे फक्त काय करायचं, इथे लिहायचं आणि हे खालच्या लाईनवर लिहायचं, एवढंच फरक आहे. ओके, तर इथपर्यंत आपलं जवळपास जर्नल एंट्री आणि सर्व पोस्टिंग आपली काय आहे झालेली आहे. नेक्स्ट आता शेवटचं लेक्चर असेल पार्ट नंबर 3. तिथे आपण काय करू, डायरेक्टली अकाउंट सर्व क्लोज करायचे आहेत. आणि क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे का, तेरीज करा तयार. यस, तेरीज तयार करावंच लागेल, कारण की जर तुम्हाला एवढे सर्व अकाउंट सांगितलेले आहेत तर त्या पद्धतीने आपण तेरीज पण तयार करून टाकूत, म्हणजे तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होईल. ओके, आणि नुसते व्हिडिओ बघू नका, जरा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच.